तर मुंबईतही पावसानं दमदार एंट्री केली, पण काळजी मात्र अजून संपलेली नाही। एकीकडे पुढील 2 दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर 24 जूनपर्यंत येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय। दरम्यान राज्यात मात्र चित्र चिंताजनकच आहे। अल निनोमुळे 80% पावसाची तूट आहे। धरण साठा फक्त 24% आलाय आणि विदर्भात तर हीटवेव्हचा धोका कायम आहे। म्हणजेच पावसाची चाहूल दिलासादायक, पण पाणी टंचाईचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही। पाहूया यावरचाच एक विशेष रिपोर्ट। 2 दिवसात मान्सून मुंबईत दाखल। विदर्भाचं टेन्शन कायम, हीट वेव्हचा इशारा। गेल्या महिनाभरापासून मुंबईकर ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर सोमवारच्या पहाटे आला। मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरामध्ये सोमवारी सकाळी पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय। 24 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मध्यम ते जोरदार सरींची शक्यता वर्तवली गेली आहे। दुसरीकडे राज्यात मात्र एकूण चित्र अजूनही चिंताजनकच आहे। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा सुमारे 80% पाऊस कमी झाला आहे। विदर्भात पावसाची 80% तूट आहे। मध्य महाराष्ट्रात देखील 83% तूट आहे। कोकणामध्ये तब्बल 86% पावसाची तूट आहे, तर मराठवाड्यात 69% तूट नोंदवली गेली आहे। मान्सून बघा महाराष्ट्रात 8 जूनला हरियाणापर्यंत आलं होतं आणि नंतर मान्सूनचा जे प्रवास आहे ते थांबलं होतं नियरली 2 आठवडा। आज मान्सूनचा प्रोग्रेस झाला आहे अलिबागपर्यंत आणि येणाऱ्या 48 तासात मुंबई सुद्धा कव्हर करण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर अजूनही पावसाची सुरुवातच झालेली नाही। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 जूनपासून कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी योग्य पावसाची शक्यता कमीच आहे। पुढील काही दिवस विदर्भासाठी चिंतेची बाब आहे। विदर्भासाठी एकूण 2 ते 3 दिवस हीट वेव्हचा इशारा देखील हवामान खात्यानं दिला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईनं पेरणी करू नये, किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो आहोत। राज्य सरकारच्या ॲडवायझरी प्रमाणे म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा जमिनीत जातो त्यानंतरच या पेरण्या करणं हे अपेक्षित आहे। त्यानुसार आपण सगळा फोरकास्ट आणि सगळ्या सूचना या शेतकऱ्यांना देतो। राज्यातील धरण साठा सध्या केवळ 24% आलाय। मागील वर्षी याच काळात हा साठा 33% इतका होता। त्यामुळे काही ठिकाणी शेतीसाठी पाण्याच्या वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत। मान्सून अजून लांबला तर पिण्याच्या पाण्याचं गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि यामुळेच आता राज्यातील नद्यांमधून शेतीसाठीचा उपसा बंद करण्यात आलाय। जी काही शेती करता पाण्याची आवर्तन होती ती काही प्रमाणात आता आपण त्याच्यात बंदी घातली, विशेषतः उपस्यावर बंदी घातली आवर्तनापेक्षा। कारण आपल्याला समजतं की उपस्यावरही बंदी घातली तर काही शेतकऱ्यांची अडचण होईल, परंतु पावसाचा जोपर्यंत ठिकाणा लागत नाही तोपर्यंत पुढच्या काळाकरता पिण्याचं पाणी हे राखून ठेवणं गरजेचं आहे। अन्यथा मान्सून जर लांबला तर पाण्याचं दुर्भिक्ष्य, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य तयार झालं तर मात्र खूप मोठं संकट हे महाराष्ट्रावर उभं राहील। अल निनोनं आता देशाचंही टेन्शन वाढवलंय। 21 जून 2026 पर्यंत देशभरात सरासरी केवळ 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि याच कालावधीत सामान्यतः 84.4 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो। त्यामुळे देशात सध्या तब्बल 46% पावसाची तूट नोंदवली गेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या हंगामात भारतातील 197 जिल्ह्यांना अल निनोचा सर्वाधिक धोका असलेले जिल्हे म्हणून घोषित केलाय। देशातील पावसाचा अंदाज दीर्घकालीन सरासरीच्या 90% वर्तवण्यात आलाय। एकीकडे पावसाला सुरुवात झाली असली तरी संकट अजूनही टळलेलं नाही। पावसाचा जोर वाढणं आणि पाणीसाठा वाढणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे पावसाचा आनंद घेतानाच सतर्कता आणि पाण्याचं नियोजन या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।